एक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, जो आपल्याला ज्याच्याकडे मोठमोठे फटके खेळण्याची ताकद आहे, तो सुनील अवतीरकर असेल. बघूया आज या क्रीडा नगरीमध्ये, विरार क्रीडा नगरीमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी करतो आणि फलंदाजी करत असताना कशा या ठिकाणी फटकेबाजी करतो आणि फटकेबाजी करत असताना धावांचा डोंगर कसा उभा करतो, तो आपल्याला आज CS कंस्ट्रक्शन संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. तसेच CS कंस्ट्रक्शनचे संघ मालक असतील, संघ नायक असतील चेतन शेठ अवतीरकर, हे आपल्याला या ठिकाणी आज आपल्याला फलंदाजी असते आपल्याला पाहायला मिळतील. पंच लक्ष्मण जाधव सर, आपणास विनंती राहील की आपण सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचा आहे. चला सामना चालू करा. तसेच दोन्ही संघांना विनंती असेल की आपला राखीव प्लेअर असेल तर आमच्या कमेंटच्या कक्षेमध्ये स्कोर काउंटिंग साठी या ठिकाणी पाठवायचा आहे. तसेच अंपर सर, आपण सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचा आहे. विरारला थांबला मॅच पण होतं ना. हॅलो. तसेच हिरकणीवाडी संघाकडून आपल्याला आघाडीची जोडी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला एक स्ट्राईकला गेम आपल्याला पाहायला मिळेल. विस्फोटक फलंदाज असेल सुनील अवतीरकर असेल आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल आपल्याला चेतन असेल. येथे मात्र स्ट्राईकला चेतन, स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईकला चेतन. आणि ते मात्र खलई संघाकडून संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक असेल तर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला विस्फोटक फलंदाज असेल प्रकाश. बघू या ठिकाणी कसा या ठिकाणी गोलंदाजी करतो. प्रकाशला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. तसंच एक विस्फोटक फलंदाज आहे सुनील. प्रकाशला या ठिकाणी चांगली या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिला असेल प्रकाश. याचा पहिला चेंडू असेल सुनील याला आणि सुनील पहिल्या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल या ठिकाणी पाहूया. पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केला कसा जातो पाहूया. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अंपायर सर, सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रकाशाचा पहिला चेंडू असेल सुनील याला आणि सुनील या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पाहूया. आणि ते मात्र पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केला जातो आणि पहिल्या चेंडूवरती एक व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तो आपल्याला व्हाईट चेंडूवरती श्री गणेश केला जातोय आणि ते मात्र संघाची धावसंख्या श्री गणेश केल्या जाते. संघाची धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होती ती 0 चेंडू आणि 1 धाव. इथे प्रकाशाला चांगली या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक गेमला सुनील आणि नॉन स्ट्राईकला चेतन आणि त्याला गोलंदाजी मार करतो तो प्रकाशचा पुढचा चेंडू सुनील याला आणि आई दुसरा बॅक टू बॅक आपल्याला व्हाईट चेंडू पाहायला मिळेल. इथे मात्र धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 2 धावा. इथे मात्र 2 चेंडू हाताळण्यात आणि 2 चेंडू व्हाईट पद्धतीचे आपल्याला चेंडू पाहायला मिळेल. ते आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाशाचा पुढचा चेंडू आणि आई आपल्याला व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक आपल्याला बॅक टू बॅक आपल्याला 3 व्हाईट चेंडू पाहायला
असेल काहीसा प्रचंड गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून प्रकाशने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि ते आपल्याला वाईट चेंडूचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्रकाशचा पुढचा चेंडू सुनील याला आणि सुरेख असा हा ऑफ साईडला कटवलेला चेंडू तोपर्यंत क्षेत्र काढवले. स्वतःचा संघनायक आला आणि तोपर्यंत एक धाव खर्च केली जाते. तिथे मात्र संघाची धावसंख्येत 1 भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 1 चेंडू आणि 4 धावा. आता मात्र संघाची धावसंख्येत 4 धावसंख्या होती ती 1 चेंडू आणि 4 धावा. प्रकाशाने 3 चेंडू हाताळले होते. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळत आणि कमबॅक केलं ते प्रकाशाने. पुन्हा एकदा आपल्याला पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून. सुनीलच्या बॅट मधून एक आपल्याला पहिला एक सर हलक्या हाताने कटवलेला चेंडू तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. त्याच्या मात्र संघाची धावसंख्या होती ती बिनबादची 8. पुन्हा एकदा ट्राय केलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला चेतन असेल. चेतन या चेंडूला सन्मान कसा करेल आणि चेतन याने असं वन साईडला कटवलेला चेंडू आणि सुरेख असं या ठिकाणी क्षेत्रक्षण चेंडू अडवला. तोपर्यंत सहज सुखरूपरित्या एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाच्या धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 5. पुन्हा एकदा ट्राय केलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला सुनील आणि त्याला गोलंदाजी मार्ग होतो. प्रकाशचा पुढचा चेंडू सुनील याला आणि हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र कुठेतरी आपल्याला गचाल गोलंदाजी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून. इथे मात्र संघाची धावसंख्या 1 भर पडते. धावसंख्या होती ती 6 ओव्हर चेंज करतोय ना. धावसंख्या होती ती 6. 3 चेंडू हाताळले का 2? आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा ना. जास्त असेल 6 झाले. 4 वाईट टाकले 2. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि अवघ्या 6 धावा खर्च करतो तो खलई संघ असेल. प्रकाशाला चांगला कमबॅक करायला लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. एक सुनीलला काहीसा चेंडू समजले नाहीये. इथे मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. सुनीलला काहीसा चेंडू समजले नाहीये. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या आहे चिरावते. धावसंख्या आहे ती बिनबाद 6. आतापर्यंत प्रकाशाने 3 चेंडू हाताळले आणि 6 धावा खर्च करतोय तो प्रकाश असेल. बॅक टू बॅक आपल्याला लगातार 3 चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळेल. त्यानंतर हे कमबॅक केलं ते प्रकाशाने. पुन्हा एकदा प्रकाशचा पुढचा चेंडू असेल सुनील याला आणि सुनीलने हा हलक्या हाताने स्टेअर केलेला चेंडू आणि तोपर्यंत सहज सुखरूपरित्या येते. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 7. आतापर्यंत किती चेंडू 3 4. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि कोणी स्ट्राईक केला आता. 7 धावा खर्च करतोय तो खलई संघ असेल. पुन्हा एकदा प्रकाशाचा पुढचा चेंडू चेतन याला आणि चेतनला काही चेंडू समजले नाहीये. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. इथे मात्र चेतनला कुठेतरी चांगली या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. तिथे ज्याच्याकडे मोठे मोठे फटके खेळायचे ताकद आहे तोपर्यंत या ठिकाणी सुनील आपल्याला या इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 9 असेल. इथे मात्र संघाचं दुसरं षटक इथे मात्र संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हातात आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याला ते विस्फोटक धावखोरा गोलंदाज असेल अमोल गोरे असेल. बघूया प्रकाशने 6 चेंडू हाताळलेत आणि 9 धावा खर्च करतो तो प्रकाश असेल आणि त्याची जागा घेत तो अमोल गोरे असेल. बघूया अमोल कसं या ठिकाणी कमबॅक करतो आणि धावा कमीत कमी देण्याचे प्रयत्न कसे करतो ते पाहूया. अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला ट्राय केलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला सुनील असेल आणि नॉन ट्रेडला चेतन. अमोलचा पहिला चेंडू असेल सुनील याला आणि ते मात्र फुलटा चेंडू सहजला भिरकावलेला चेंडू आणि ते मात्र सुरेख इथे मात्र एक झेल टिपला जातो आणि ते मात्र एक आक्रमक फलंदाज कंबूच्या आकाराला माघारी जातो तो म्हणजे सुनील अवकेरकर या ठिकाणी झेलच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय. तिथे मात्र मोठा हातरा भेटतो तो CS कंस्ट्रक्शन संघाला असेल. तो
अकराला माघारी जातो तो म्हणजे एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या 11ला माघारी जातो तो म्हणजे सुनील असेल. आणि तो होतो बॅटरी नंबर 3 नंबर आपल्या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मंगेश असेल. हाही फलंदाज पाहिलं तर चांगल्याकडे याच्याकडे व्हेरिफिकेशन आहे चांगला हा फलंदाज गोलंदाज आहे. बघूया या ठिकाणी मंगेश या ठिकाणी सुनीलची जागा भरून काढतो का पाहूया ज्याच्याकडे. हा बोला बोला. जरा मी मॅच खेळतो नंतर फोन करतो. पंच पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. कमिटी मेंबर कुठे असतील तर सगळ्यांनी त्वरित या ठिकाणी यायचं आहे असं आम्हाला आम्हाला
झेलच्या स्वरूपात एक आक्रमक फलंदाज तंबूच्या आकड्याला माघारी जात होतो म्हणजे सुनील या ठिकाणी बाद होतोय. आणि बॅटर इन नंबर 3 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला मंगेश अवतीरकर असेल, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, शक्ती आहे, तोच मंगेश या ठिकाणी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा आघाडीची जोडी मैदानात आली होती तोपर्यंत झेलच्या स्वरूपात सुनीलला बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो मंगेश असेल. पुन्हा एकदा अमोल्याचा पुढचा चेंडू असेल मंगेश याला, आणि मंगेश या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पाहूया. आणि ते मात्र मंगेशाने ऑफ साईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आडवतील घेतील तोपर्यंत सहज सुखरूपरित्या इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते ती 10, धावसंख्या होती ती एक गड्याच्या मधल्या 10 धावं. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला. अमोलच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं होतं ते प्रकाशाने अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि दुसरे षटक हाताला संघाचं या षटकामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जर पाहिलं तर अमोल्याने 4 चेंडू हाताळले होते आणि 5व्या चेंडूवरती जे षटकार लगावला तो मंगेशाने, आणि हा चेंडू चांगले हाताळले आणि 5व्या चेंडूवरती षटकार लगावत येतो तो मंगेशच्या बॅट मधून. हा षटकार CS कंडक्शन साठी हा खूप सारा महत्वाचा ठरला जाईल. आणि जे मात्र शेवटच्या चेंडूवरती एक धाव खर्च केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्या होती ती 18. अमोलने किती दिले? तुम्ही जर गाडी पाठवतो तो अमोल असेल आणि ते मात्र संघाचं तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळता आपल्याला पाहायला भेटेल. आपल्याला रोहन असेल, रोहन याचा पहिला चेंडू असेल मंगेशला आणि मंगेशला उंच भिरकावलेला चेंडू बघू या ठिकाणी झेल टिपला जातो का, आणि इथे मात्र झेल टिपला जातोय आणि इथे मात्र हा धरतीला झेल दान केलं जातोय आणि तोपर्यंत ही चुकी कुठेतरी खलील संघाला कुठेतरी ही महाग करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्याच्याकडे इथे मात्र बॅटर नंबर आपल्याला संघाचा संघ नायक असेल, स्वतः संघाचा संघ नायक आता आपल्या या ठिकाणी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळाला. बघूया चेंडू सांग रे. चेंडू झाले 4 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू हाताळण्यात आणि 22 धावा खर्च करतो तो स्वरंग स्पोर्ट खलील संघ असेल. मोठीमध्ये बॅटर 4 नंबर आपल्याला मैदानात पाहायला भेटेल. आपल्याला संघाचा संघ नायक असेल लक्ष्मण असेल, कल्याणच्या स्ट्राईक येऊन आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला लक्ष्मण आणि नॉनस्टॉपला पाहायला मिळेल. आपल्याला चेतन असेल आणि त्यांना गोलंदाजी मार करत असेल रोहन. पुन्हा रोहन याचा पुढचा चेंडू असेल, लक्ष्मण याला बघूया लक्ष्मण या चेंडूवरती कसा रोहनचा या ठिकाणी सन्मान करतो, समाचार घेतो पाहूया. आणि इथे मात्र वाईट चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र वाईट चेंडूवरती धाव करतो आणि वाईट चेंडूवरती धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती ती 23. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 23 धावा खर्च करतो तो खलील संघ असेल. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला खलील संघाकडून. पुन्हा एकदा रोहन याचा पुढचा चेंडू लक्ष्मण याला, इथे मात्र पुढचा चेंडू त्यांचा धावा सांगायचा कुठे हे विरारला उतरच मी लोकेशन वर पाठवलं. त्यांच्या धावा डिक्लेअर करायच्या 2 धावा. इथे मात्र संघाची धावसंख्या 2 ने भर पडते. लोकेशन पाठवलंय. धावसंख्या होते ती किती झाले आताचे 25. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 वरती. इथे मात्र तिसरे षटकातील शेवटचे चेंडू बाकी असेल लक्ष्मण याला, आणि लक्ष्मण रोहन याचा सन्मान कसा करेल या ठिकाणी पाहूया. आणि ते मात्र वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि ते मात्र संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 26. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती. गोलंदाजी केली होती तो रोहन पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्क करतो आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रोहन याचा पुढचा चेंडू असेल लक्ष्मणाला आणि तो पुढचा चेंडू इथे बघू या ठिकाणी प्रथम या ठिकाणी झेल टिपला जातो का, आणि ते मात्र चेंडू हा सीमा रेषा पार होतोय. करेंगे बेडा पार तो रन मिळेल 4-4. इथे मात्र 5 चेंडू चांगले हाताळले होते आणि 6व्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि हा चौकार
असतील 6 बाकी. मित्रांनो क्रिकेटमध्ये शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि हाणामारीचं षटक बघूया कोणाच्या खांद्यावरती दिलं होतं. रोहन याने अवघ्या 6 चेंडू हाताळलेत आणि 12 धावा खर्च केले. दुसरं षटक हाताळलं होतं ते अमोल गोरे याने अवघ्या 9 धावा खर्च केले आणि पहिलं षटक हाताळलं होतं प्रकाश याने अवघ्या 9 धावा खर्च केले. इथे मात्र संघाची टोटल धावसंख्या होते ती 18 चेंडू आणि 30 धावा. इथे मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. सोनीला बाद होतोय पण कधी जागा बनवण्यासाठी आला होता तो मंगेजी जयच्या स्वरूपात या ठिकाणी बाद आला आणि आघाडीची जोडी मैदानात आली होती. तोपर्यंत चेतन आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चेतन आपल्याला वैयक्तिक धावून होती चेतन आता तुम्ही पर्यंत जर पाहिलं तर आघाडीची जोडी मैदानात आली होती. तोपर्यंत दोन फलंदाज तंबूच्या आकाराला मागायला गेले. तोपर्यंत वैयक्तिक 4 धावांची खेळतो तो संघाचा संघ नाहीत असेल चेतन असेल. इथे मात्र संघाचं 4थं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळलेला पाहायला मिळेल आपल्याला. कुंदन असेल. बघूया कुंदन या ठिकाणी कशी गोलंदाजी करतो आणि गोलंदाजी करत असताना कसा धावा कमीत कमी किती धावा देण्याचा प्रयत्न करतो तो कुंदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कुंदन याचा पुढचा चेंडू असेल चेतन याला आणि चेतनने हा ऑन साईडला कटवलेला चेंडू क्षेत्रक्षण अडवतो तिथे तोपर्यंत सहज चुकून होते. मात्र दुसरी धाव तोटी घेण्याच्या नादात येते मात्र एक आघाडीची जोडी मैदान आली. तोपर्यंत येथे मात्र एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या आकाराला माघारी जातो. तोपर्यंत या ठिकाणी चेतन हा बाद होतोय. याच्या मात्र संघाची धावसंख्या एकने भर पडते. धावसंख्या होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 आकड्यावरती. आतापर्यंत एक चेंडू हाताळला आणि एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद करतो तो कुंदन असेल आणि फलंदाज नवीन मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला एक हिरकणीवाडीचे संघाचा नावाजलेला फलंदाज गोलंदाज सतीश आवतीरकर असतील. बघूया सतीश या ठिकाणी कसे या ठिकाणी फलंदाजी करतो आणि धावांचा डोंगर कसा उभा करतो तो पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक वर पाहायला मिळेल आपल्याला सतीश असेल आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल आपल्याला कुंदन असेल. आतापर्यंत एक चेंडू हाताळला आणि एक धाव खर्च करतो तो कुंदन. पुन्हा एकदा कुंदन याचा पुढचा चेंडू असेल सतीशाला आणि सतीशा चेंडूला कशा प्रकारे सन्मान करून पाहूया. आणि तेव्हा त्या सतीशाने भिरकावलेला चेंडू आणि चेंडू हा सीमारेषा पार होतो. इथे मात्र कुंदनच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावतोय. इथे मात्र संघाची धावसंख्या 6 भर पडते. धावसंख्या होती ती 37 या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 37 आकड्यावरती. इथे मात्र कुंदनने पहिला चेंडू हाताळला आणि रनआउटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली आणि दुसऱ्या चेंडूवरती एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आपल्याला सतीशच्या माध्यमातून. सतीश आहे ना आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च करतो तो खलई संघ असेल. इथे मात्र चांगले एक विस्फोटक फलंदाजाचं या ठिकाणी झेल धरतीला दान केला जातो. तोपर्यंत धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती ती जाऊन पोहोचते तब्बल 37 आकड्यावरती. पुन्हा एकदा कुंदन याचा पुढचा चेंडू असेल सतीशाला आणि ते मात्र सतीशाने हलक्या हाताने स्टेअर केलेला चेंडू क्षेत्रक्षण अडवतील होतील तोपर्यंत सहज चुकून होत्या आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात येथे मात्र एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या आकाराला माघारी वाटतो. तो म्हणजे या ठिकाणी एक चोरटे धाव घेण्याच्या नादात होते मात्र लक्ष्मणा बाद होतोय. मित्रांनो चोर रात्रीची चोरी करतो पण याच विरार क्रीडा नगरीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दिवसा ढवळ्या धावांची चोरी करत असताना या ठिकाणी लक्ष्मण अवकेरकर या ठिकाणी धावांची चोरी करताना या ठिकाणी बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो संदीप ढवळे असेल हा एक विस्फोटक फलंदाज गोलंदाज असेल. पुन्हा एकदा संदीप ढवळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळेल आपल्याला संदीप. रन एक रन आहे फक्त. आतापर्यंत कुंदन यांनी 3 चेंडू हाताळले 2 गडी बाद केलेत आणि 7 ते 8 धावा करतो तो कुंदन. इथे मात्र 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि 9 चेंडूवरती ते मात्र
धावसंख्येत एकली भर पडते. धावसंख्या होते ती 40. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती. येथे मात्र शेवटच्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. हे कनिष्ठ संघाला या ठिकाणी चांगले हाताळावे लागतील. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. येथे मात्र काहीसा जर असल्यामुळे या ठिकाणी एक प्लस असेल ना. नाही काही नाही. 3 बॉल झाले. तेच 40-40. इथे मात्र काहीसा गोलंदाज या ठिकाणी मंगेशचा बाद करण्यात येतो. त्याची जागा घेण्यासाठी तो मंगेश याचा पुढचा चेंडू असतो संदीप याला. आणि संदीपने ऑन साईडला स्टेअर केलेला चेंडू क्षेत्ररक्षण अडवते देखील तोपर्यंत सहज सुपरी देते. मात्र पंच धावा काढवायचे आम्हाला. इथे मात्र 4-3 धावा कंप्लीट केले जात आहेत. इथे मात्र संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती जाऊन पोहोचते 43 आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू हाताळण्यात आले. इथे मात्र शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी असेल. मंगेशला चांगले हाताळावे लागतील. बघूया मंगेश या ठिकाणी कशी गोलंदाजी करतो. मंगेशने पहिला चेंडू हाताळल्याने 3 धावा करतो का पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्राईक बॉलला आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला सतीश अवकेरकर असेल. लॉन ट्रॅकला पाहायला मिळेल आपल्याला संदीप पॉईंट ढोळे असेल. पुन्हा एकदा मंगेशचा पुढचा चेंडू असेल सतीश याला. आणि सतीश याला काहीच चेंडू समजली नाही आहे. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. इथे मात्र पॅटर्न बॉलचा तेव्हा तो काही संपर्क झालेला नाही आहे. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्येबद्दल धावसंख्या आहे ती 43 या आकड्यावरती. आता इथे मात्र शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू बाकी असेल मंगेश याचा सतीश याला. आणि सतीश शेवटच्या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करून पाहूया. स्लोअर पद्धतीचे चेंडू आणि ते हलक्या हाताने सहज स्टेअर केलेला चेंडू क्षेत्ररक्षण अडवतील भेटतील तोपर्यंत. आणि ते मात्र राऊंडच्या स्वरूपात इथे मात्र सतीशा बाद होतोय. सतीशा बाद होतोय. पंच धावा काढवायचे रे आम्हाला. 2 पंच अजून लास्ट बॉल आहे. आउटला असतो ना काउंट नाही. 2 धावा. ओके नो बॉलला मग अजून 1 रन. 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. हा इथे मात्र संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती जाऊन पोहोचते तब्बल 46 आकड्यावरती. तीन धावा दिल्या. आणि इथे मात्र 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असते. टीम स्वराज्य स्पोर्ट खले या संघाला असेल. 24 चेंडू आणि 47 धावा. 47 धावा आणि 24 चेंडू असे या सामन्याचे समीकरण राहील. मी CS पटेल संघाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्राचं शोधून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण वळूया एक सुमधुर संगीताकडे. टोटल स्कोर कुठे लिहू लावतो. क्रिकेटच लावतो.
चला हेकरी सीएस कन्स्ट्रक्शन संघ आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तसेच स्वरमजय स्पोर्ट खरे संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी सलामीची आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. तसेच लक्ष्मण जाधव सर आपण सामना त्वरित या ठिकाणी चालू करायचं आहे. बॉल दे अजून एक बॉल तुझे नाही मागितले नवीन दे बोला नवीन काढता येतं तो ना दे प्रत्येक नवीन बॉल असेल सेकंड इनिंगला रोल बाय. तसेच हेकरवाडी माफ करा स्वरमजय खले संघ आपण लवकरात या ठिकाणी त्वरित या ठिकाणी आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हिरकणीवाडी खलाई संघ तसेच हिरकणीवाडी संघ सीएस कन्स्ट्रक्शन संघ आपण या ठिकाणी त्वरित या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. कृष्णाजी आकडे साहेब आपण या ठिकाणी स्टेज मंचावरती यायचं. तसेच कृष्णाजी आकडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी स्वरमजय स्पोर्ट खलई तर्फे यांचं या ठिकाणी शब्द सुमनारी सहर्ष असं या ठिकाणी त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. स्वागत मी अमित गोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कृष्णाजी आखाडे साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच 24 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे तो खलई संघाला असेल. प्रथमतः खलई संघाने या ठिकाणी प्रथमतः नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं ते हिरकणीवाडी या संघाला. आणि हिरकणीवाडी संघाने 24 चेंडू आणि 46 धावांचा डोंगर उभा करतोय तो खलई संघासमोर आणि त्याचा पाठलाग करायचा तो स्वरमजय टीम या खलई संघाला. आणि खलई संघाकडून आपल्याला आघाडीची जोडी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला विस्फोटक फलंदाज असेल, दोन्ही बंधू असेल, स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला दत्ता असेल आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला त्यांचे छोटे बंधू असेल, प्रशांत उर्फा आप्पा असेल. बघूया यजमान संघ आहेत या ठिकाणी कशी या ठिकाणी फलंदाजी करतात पाहूया. आणि हिरकणीवाडी संघाकडून आपल्याला संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाचं संघनायक असेल सतीश अवकीरकर असेल, एक रायगड विभागातील एक नावाजलेला एक फलंदाज गोलंदाज असेल. हा सतीश अवकीरकर पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला सतीश असेल आणि अंपायर समितीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला लक्ष्मण जाधव सर असतील आणि त्यांच्या समेत असतील सुजय शेलार असतील. पुन्हा एकदा बघूया सतीश या ठिकाणी कशी गोलंदाजी करताना गोलंदाजी करत असताना विस्फोटक फलंदाजाने या ठिकाणी कशा प्रकारे थांबवतो ते पाहूया. इथे मात्र सतीशच्या पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश केला कसा जातो ते पाहूया. पुन्हा एकदा पहिल्यांदा सतीशाचा पहिला चेंडू असेल दत्ता याला आणि दत्ता या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पाहूया. आणि हलक्या हाताने स्टेअर केलेला चेंडू तोपर्यंत इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश केला जातो आणि पहिल्याच चेंडूवरती एक धाव खर्च करतो तो सीएस कन्स्ट्रक्शन संघ असेल, टीम सीएस कन्स्ट्रक्शन संघ असेल. इथे मात्र संघाची धावसंख्या होती
सतीश हा सतीश बॅट्समॅन ट्राय केलं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला प्रशांत असेल लॉन टेकला रक्ता आणि त्यावर फुलटॉस चेंडू होते. मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 2. इथे मात्र आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 धावा करतो तो टीम CS कंस्ट्रक्शन संघ असेल. प्रशांत स्ट्राईकला दत्ता, लॉन स्ट्राईकला प्रशांत. सुरेख अशी एक आपल्याला स्लोअरमध्ये थाटण्याची गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल. आपल्याला संघाचे संघनायक सतीशच्या माध्यमातून ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे तोच या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी थांबून ठेवतो तो सतीश अवकीरकर असेल. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं CS कंस्ट्रक्शन तुम्ही पाहिलं तर आमच्या रायगड पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर एक नावाजलेला संघ असेल CS कंस्ट्रक्शन संघ. तुम्ही जर पाहिलं तर बाहेर प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये CS कंस्ट्रक्शन संघ होता. तसेच राजधानी प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये या संघाने तृतीय क्रमांकाचा मानकरी मिळवून दिला होता. पुन्हा एकदा सतीशचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र हा आपल्याला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अंपायर सरांच्या इशाऱ्याचा वाईट चेंडू. इथे मात्र संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 3. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा करतो तो टीम CS कंस्ट्रक्शन संघ असेल. आता कुठेतरी आपल्याला CS कंस्ट्रक्शन संघ आपल्याला गोलंदाजी करून आपल्याला एक ढसालपण आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला सतीशच्या माध्यमातून असेल. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा करतो तो टीम हिरकणीवाडी संघ असेल. पुन्हा एकदा सतीश आता पुढचा चेंडू दत्ता याला असेल आणि दत्ता या चेंडूला आणि दत्ताने हा ऑफसाईडला कटवलेला चेंडू आणि सुरेख असा इथे ठिकाणी झेल टिपला जातो आणि झेलच्या स्वरूपात इथे मात्र एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या आसण्याला माघारी जातो. तो म्हणजे या ठिकाणी ज्याच्याकडे मोठे फटके घेण्याची ताकद आहे, शक्ती आहे तोच या ठिकाणी दत्ता या ठिकाणी झेलच्या स्वरूपात इथे मात्र हा बाद होतोय. खलई संघाने पहिला हादरा भेटतोय तो आपल्याला दत्ता याच्या सतीशच्या स्वरूपात. आता मात्र 3 चेंडू हाताळलेत आणि एक गडी तंबूच्या आसऱ्याला माघारी पाठवतो तो सतीश अवकेकर असेल आणि आतापर्यंत 3 धावा करतो तो टीम CS कंस्ट्रक्शन संघ असेल आणि बॅटर नंबर आपल्याला 3 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला तसंच बॅटर 3 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला जर्सी नंबर 17 नंबर पेरलेला असेल तर संतोष होगाडे असेल ज्याने आमच्या या रायगड पट्ट्यामध्ये तुम्ही जर म्हटलं तर रिव्हर्स शॉटच्या ज्यांना बादशाह म्हटलं जातं तर संतोष होगाडे आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स शॉटच्या बादशाह बघूया संतोष या विरार क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी आपल्याला त्याच्या बॅटमधून आपल्याला रिव्हर्स शॉट आयटम करताना आपल्याला पाहायला मिळतो का पुन्हा एकदा पाहूया. म्हणजे मात्र दत्ता हा बाद होतोय पण त्याची जागा घेण्यासाठी होतो तो संतोष असेल. टीम खलई या संघाकडून असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत संघाचा संघनायक असेल सतीश असेल. पुन्हा एकदा सतीश याचा पुढचा चेंडू असेल संतोष याला आणि संतोष या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करून पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा स्ट्राईक यायला आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला संतोष आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल आपल्याला प्रशांत. मात्र बॅटन बॉलसाठी मात्र संपर्क झालेला स्लोअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र संतोषाला काही चेंडू समजली नाही आहे. इथे मात्र डॉट बॉलची संख्या होती. आता मात्र धावसंख्या स्थिर होती. धावसंख्येत बदल होत नाही. धावसंख्या आहे ती 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू किती चेंडू झाले? आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा करतो तरी तंबूच्या आचरणाला माघारी पाडतो सतीश आणि तो मात्र हा ऑन साईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण अडवतील घेतील तोपर्यंत सहज सुखरूप होते. इथे मात्र धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्या होती ती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावरती. इथे मात्र शेवटच्या पहिल्या षटकातील पुन्हा सतीशचा पुढचा चेंडू आणि सुरेख असा पटकवलेला चेंडू क्षेत्ररक्षण अडवतो. सहज सुखरूप येते. मात्र 2 धावा कंप्लीट केले जाते. तिथे मात्र संघाची धावसंख्या 2 ने भर पडते. तिथे मात्र संघाची धावसंख्या होती ती 7 या आकड्यावरती.
आतापर्यंत 6 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च करतो आणि 1 गडी तंबूच्या आसऱ्याला माघारी पाठवतो तो म्हणजे दत्ता बाद होतो. एक चांगली आपल्याला गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला टीम CS कन्स्ट्रक्शन संघाकडून सतीशच्या माध्यमातून. आता मात्र 18 चेंडू आणि 40 धावांचा पाठलाग करायचा असेल तर टीम स्वराम जयस्पोर्ट खळे या संघाला असेल. तुम्ही जर पाहिलं तर किती असेल स्कोर किती सरासरी जर रन रेट पाहिलं तर 13.33 ते सरासरी रन रेट राहील टीम स्वराम जयस्पोर्ट खळे या संघासाठी. आणि ते मात्र संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक पाहायला मिळेल आपल्याला. ऋषिकेश असेल ज्याला नाटे या ठिकाणी चांगली फलंदाजी केली होती आणि गोलंदाजी केली होती. चेतन सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी त्यांनी तंबूच्या आसऱ्याला माघारी पाठवलेलं. हाच ऋषिकेश पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार पडते आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऋषिकेशचा पुढचा चेंडू संतोष याला आणि ते मात्र संतोषाला काहीसा चेंडू समजले नाहीये. माफ करा दत्ता प्रशांतला काहीसा चेंडू समजले नाहीये. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र सुरेख ठाकरेची गोलंदाजी नाही छोटासा गोलंदाज असेल. मित्रांनो चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल टीम आपल्याला CS कन्स्ट्रक्शन संघाकडून. आतापर्यंत 1 चेंडू हाताळून 0 धाव खर्च करतो तो ऋषिकेश. पुन्हा ऋषिकेशचा पुढचा चेंडू संतोषाला आणि आहे बॅक टू बॅक आपल्याला दुसरा आपल्याला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र बॅक टू बॅक आपल्याला 2 डॉट पद्धतीचे चेंडू टीम CS कन्स्ट्रक्शन संघाकडून ऋषिकेशच्या माध्यमातून. इथे मात्र प्रशांतला काही चेंडू समजली नाहीये. जर हा सामना खाली संघाला विजय व्हायचे असेल तर प्रशांतला चांगली या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी बॅट अँड बॉलच्या प्रशांतला संपर्क करावा लागेल आणि कुठेतरी या ठिकाणी आपल्याला 40 धावांचा या ठिकाणी आपल्याला पाठलाग करायचा आहे तो टीम खळे संघाला असेल. दोन चेंडू आणि 7 धावा खर्च करतो तो टीम CS कन्स्ट्रक्शन असेल. ऋषिकेशने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि डॉट पद्धती आपल्याला चेंडू पाहायला मिळाला ते आपल्याला ऋषिकेशच्या माध्यमातून. इथे म्हटलं प्रशांतला काही चेंडू समजलेला नाहीये. पुन्हा एकदा ऋषिकेशचा पुढचा चेंडू असेल प्रशांत याला कुठे असतो पुढे 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 योग्य ग्राउंड आहे गडगापाडा ग्राउंड विचार करायला पण त्याला प्रशांत बोलतो. हा गडगापाडा विचार करा क्रीडा आपल्या मॅच झाले ना त्याच्या पुढचं ग्राउंड. ठीक आहे. आणि तिसरा चेंडू आपल्याला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वाईट चेंडूवरती धाव करतो तो ऋषिकेश असेल आणि तो मात्र हा ऑन साईडला कटवलेला चेंडू आणि चेंडू हा सीमा रेषा पार होतोय. ताकदीचा वापर आणि फटका आपल्याला प्रॉपर पाहायला मिळाला तर आपल्याला प्रशांतच्या बॅट मधून म्हणजे कलेज संघाकडून आपल्याला पहिले षटकार पाहायला मिळाला आणि शिवरायांचा छावा बनतो तो प्रशांत आणि ते मात्र संघाची धावसंख्या काय षटकार का चौकार झाला ते चौकार लगेच काय अंतर सर चौकार का षटकार आहे. ओके षटकार. आणि ऋषिकेशने 2 चेंडू हाताळले होते. तिसरा चेंडू वाईट टाकला त्यांनी. तिसऱ्या चेंडूवरती एक चांगला फटका येतो तो प्रशांतच्या बॅट मधून. कुठेतरी कमबॅक करतो तो कलेज संघ असेल. पुन्हा एकदा ऋषिकेशचा पुढचा चेंडू असेल आणि आपल्याला हा निर्धार चेंडूची सांगता होते डॉट चेंडूची सांगता होते. इथे मात्र प्रशांतने इथे मात्र
षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतो तो ऋषिकेश हजेली. त्याच्यानंतर डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र धावसंख्येत बदल होते, धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या आहे ती 1-14. पुन्हा एकदा ऋषिकेशचा पुढचा चेंडू असेल प्रशांत. तोपर्यंत सहज सुखरूपरित्या एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावरती. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल ऋषिकेशचा याच्या संतोष याला. आणि संतोष बघू या चेंडूला कशा प्रकारे सन्मान करेल पाहूया. ऋषिकेशचा शेवटचा चेंडू असेल संतोष याला आणि संतोष चेंडूला कशा प्रकारे सन्मान करून पाहूया. आणि सुरेख असा आउटसाईडला कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आरोग्य देखील तोपर्यंत सहज सुरू होते. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र संघाची धावसंख्येत एकनी भर पडते. धावसंख्या होते ती जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावरती. आतापर्यंत 12 चेंडू हाताळत अवघ्या 16 धावा खर्च करतो तो टीम CS कन्स्ट्रक्शन संघ असेल. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी असेल. आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावांचा पाठलाग करायचा असेल तो टीम फोरम स्पोर्ट खलई या संघाला असेल. सरासरी तुम्ही जर रन रेट पाहिलेत तर 15 पॉईंट सरासरी जर रन रेट पाहिले तर 15.50 रन रेट असेल टीम खलई संघासाठी असेल. जर या ठिकाणी खलई संघाला सामना विजय व्हायचा असेल तर प्रशांत आणि संतोषाला चांगली या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. तसे तिथे मात्र संघाचं तिसरे षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळता आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्याला मंगेश असेल आपल्या इनिंग पाहिले तर चांगली फलंदाजी केली होती. तोच मंगेश या ठिकाणी कमबॅक करतो आपल्याला करतो पाहूया. आता या ठिकाणी तसंच त्याच प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली होती. तशीच आपल्या टीमसाठी या ठिकाणी गोलंदाजी करतो तो पाहूया. पुन्हा मंगेशचा पुढचा चेंडू संतोषाला असेल आणि वाईट चेंडू पाहायला मिळाला. पहिले मंगेशचा पहिले चेंडू ती श्री गणेश केला जातो. पहिले चेंडूवरती वाईट चेंडू मिळाला आणि वाईट चेंडू धाव करतो. इथे मात्र संघाची धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते ती धाव पोहोचते तब्बल 17 या आकड्यावरती. आता 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. आणि सुरेख असा भिरकावलेला चेंडू आणि सुरेख असा या ठिकाणी झेल टिपला जातोय. संदीप ढवळेने या ठिकाणी झेल टिपला आणि इथे मात्र एक फलंदाजाच्या या ठिकाणी खेळ संपला जातोय. इथे मात्र एक विस्फोटक फलंदाज रिव्हर्स शॉटचा बादशाह या ठिकाणी तंबूच्या आकाराला माघारी जातो. तो म्हणजे संतोषाला या ठिकाणी बाद होतो. कुठेतरी खलई संघ आपल्याला अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला खलई संघ असेल. इथे मात्र आतापर्यंत 2 फलंदाज तंबूच्या आकाराला माघारी जातो. तो म्हणजे दत्ता बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी गेलो तो संतोष हा बाद होतो. त्याची जागा घेण्यासाठी जातो तो आपला पॅटर्न 5 नंबर आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला कुंडन असेल. कुंडनने काहीशी बच्चन गोलंदाजी केली होती. त्याची जो भरणा या ठिकाणी करताना करतोय का पाहूया. तसेच आपल्या संघासाठी या ठिकाणी फलंदाजी करतो तो पुन्हा एकदा पाहूया. आतापर्यंत मंगेशाने 2 चेंडू हाताळले. माफ करा, एकच धाव मंगेश करतो करतोस कर थोडी मी पण केली असते. अकरा चेंडूने 30 धावांचा पाठलाग करायचा तो टीम खलई संघाला असेल. जर मंगेशने चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली तर कुठेतरी आपल्याला खलई संघ या ठिकाणी आपल्याला अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला पुन्हा एकदा मंगेशचा अंपायर सामना तो या ठिकाणी चालू करायचा आहे. पुन्हा एकदा मंगेशचा पुढचा चेंडू असेल कुंडन याला
असा ब्लॉक पटीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. तोपर्यंत इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र समोराचे धावसंख्या भरले पडते होते. धावसंख्या होते ते 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. सावली गोलंदाजी या मैदानामध्ये सातत्याने गोलंदाजी आपल्याला मैदानात आपल्याला पाहायला मिळत आपल्याला मंगेशच्या माध्यमातून. पण तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षणाची साथ लागत नाही. इथे मात्र झेल मात्र इथे मात्र भरतीला दान केलं जातं. इथे मात्र एक विस्फोटक फलंदाजाचा भरतीला झेल दान केलं जातं. पुन्हा आता मंगेशचा प्रदर्शन असेल प्रशांतवाला. आणि ते मात्र डॉट बॉलची सांगता होते. आता डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र धावसंख्या स्थिर होती. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या आहे ती 19-11 वरती. माफ करा 18-11 वरती. किती चेंडू होता भरपूर पाहिजे. पुन्हा एकदा मंगेशचा पुढचा चेंडू असेल प्रशांत याला. 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. आणि ते मात्र झेलच्या स्वरूपाने ते मात्र एक विस्फोटक फलंदाज तंबूच्या आसरांना माघारी जातो. तो म्हणजे या ठिकाणी प्रशांत बाद होतोय. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम. मी शरद कफरे. आपल्या सर्वांचं आज या ठिकाणी सर्वप्रथम कळई ग्रामस्थांच्या वतीने सर्व RDPLच्या सर्व 8च्या 8 संघांचं शब्दशुन्नाने सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी चालू असलेला सामना मेजबान खळई विरुद्ध रायगडच्या पवित्र भूमीतून आलेली CS कन्स्ट्रक्शन चेतन शेठ आवतीकर यांचा हा संघ. या ठिकाणी काहीशी दयनीय अवस्था खळई या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 4 इकडे काउंट 4 मध्ये एक स्वेअर चेंडू आहे. त्याच्यानंतर 4 चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 18 धावा बनवण्यात यशस्वी झाले तो खळे हा संघ काहीसा. आणि सुंदर अशा प्रकारे कटवलेला हा चेंडू पाहूया. सुनीलने तितका सुंदर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तितका सुंदर असा थ्रोही केलेला आहे. रनआउटचा प्रयत्न करतो परंतु 1 धावा घेण्यात यशस्वी होतो तो खळे हा संघ. सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू असलेला हा पहिला असा उद्घाटन सामना भव्य दिव्य या ठिकाणी मंगेश होगाडे यांच्या सहकार्याने, तसेच अमोल गोरे, दत्ता होगाडे, प्रशांत होगाडे, तसेच सर्वांची नावं ज्ञात नसल्या कारणास्तव मी कोणाची नावं नाही घेऊ शकत. समस्त ग्रामस्थ मंडळी खळे या सर्वांचं आभार व्यक्त करतो. पुढील सामना हिरकणी वाडीचा कर्णधार आणि आमरोशीच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी. आणि या ठिकाणी गचाळ असं कॉम्बिनेशन आणि इथे रनआउटच्या स्वरूपात एक विकेट झालेला आहे तो खळे या संघाने. सुंदर रायगड, आमरोशी आणि हिरकणीवाडी या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की तुम्ही त्वरित या ठिकाणी यायचंय आणि टॉस उडवायचंय कारण आपल्याला उशीर झालेला फार. आणि यानंतर मंगेश होगाडे एक धनगर समाजातील एक नामांकित युवा, एक सक्सेसफुल उद्योजक आणि एक समाज क्षेत्रात प्रत्येक वेळी अग्रेसर असणारा हा मंगेश होगाडे आमचे बंधू. तसेच क्रिकेटही तितक्या सुंदर अशा प्रकारे खेळत असतात. आता आपल्या टीमला ते बादलांच्या गर्दीमध्ये जी अडकलेली आपली टीम आहे तिला बाहेर काढण्यात यशस्वी होत आहेत का पाहूयात. दोस्त लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. स्कोर कार्ड आहे 21 धावा 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. फक्त 5 छक्के. ओनली जस्ट 5 सिक्सेस needed. त्यासाठी एक
अमोल गोरे. बॉलर नेम सुनील अवतीरकर. अमोल गोरे माईकशी संपर्क साधा. सुनील अवतीरकर. संजय भाऊ गायकवाड यांचे जे आमदार आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत, संजय भाऊ गायकवाड, त्यांचे पर्सनल चालक, हिरकणीवाडीचे सुपुत्र. सुंदर अशा प्रकारे फेकण्याचा प्रयत्न. अवंत धावसंख्या पडते. धावसंख्या 22. अमोल गोरे यांना मी विनंती करतो की टॉस उडून घ्यायचा आहे. मी राहुल जोरे यांना विनंती करतो की हिरकणीवाडी बी आणि बलाढ्य आमरोशी 11 अनिकेत टेबे. आणि सुंदर अशा प्रकारे नोचा इशारा, अंपायर कडून नोचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. फेकी थ्रो बॉलिंग आपल्याकडे आरडीपीएल मध्ये पूर्ण बॅन आहे आणि हा बॉलर इथून पुढे चालणार नाही. रायगड या संघाला विनंती आहे. सुनील अवतीरकर, आपण छान अशा प्रकारे प्रयत्न केले या ठिकाणी. सुंदर अशा प्रकारे जे आपले आजचं नियोजन आहे त्याचे उद्घाटे. स्वर्गीय सकाराम होगाडे यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट भरवली होती. मंगेश होगाडे बॉलर नेम समीर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा समीर. या आयोजनाचं नियोजन संपूर्ण खळई ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचे खूप खूप आभार. खळई ग्रामस्थ दरवर्षी ही टुर्नामेंट एकदम सुंदर अशा प्रकारे खेळत असतात आणि 3 धावा घेण्यात यशस्वी होतो तो मंगेश होगाडे. धावसंख्या भर पडते. धावसंख्या 3 सरसवते. ती धावसंख्या जाऊन टेकवले 4. किती व्हाईटला 3 बॉल एकही बॉल नाही झालेला 4थ्या ओव्हरचा. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मंगेश होगाडे आपणास काहीशी एक मिरॅकल करावं लागेल आपल्याला. मंगेश होगाडे, मिरॅकल जर आपण केलं तर आपला संघ नक्कीच पुढच्या फेरीत दाखल होईल. परंतु चेतन अवतीरकर मास्टर माइंड तुमच्या पाठीमध्ये काही ना काहीतरी यावरती तोडगा काढून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतील. आणि मंगेश होगाडेंच्या या ठिकाणी टॉसमॅन 11 आमरोशी हे डिसाईड काय घेतलं. सुंदर अशा प्रकारे चालू असलेला सामना. आपल्याला पंचांना माझी विनंती आहे की आपण फार लेट आहोत. पहिला सामना चालू आहे. जेवढं फास्ट होईल तेवढं आपण लवकरात लवकर सामने ओळखवायचे. तशीच माझी एक विनंती आहे की आयडीपीएल मध्ये थ्रो बॉलिंग कंपल्सरी बॅन आहे. पहिला बॉल सीधा नो. सुंदर अशा प्रकारे फेकलेला हा चेंडू, परंतु अंपायरचा इशारा नो. थ्रो बॉल. पंचांशी वाद घालायचा नाहीये. फेकलायला बॉल बघ मला. 3 बॉल 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 3 बॉ
पंचांशी वाद घालायचा नाही. सतीश अवकिरकर साहेब, पंचांशी वाद घालायचा नाही साहेब. लाईव्ह मॅच आहे. रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाही आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 11 आमडोशी या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि रायगड या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पंचांचा इशारा, बॉल नो आहे की नाही. पंचांनी जो निर्णय दिला तो मान्य असेल. थोडा पैसा चेंडूचा निर्णय कळवायचा आम्हाला. अंपायर हा नो बॉल नाहीये ना. नाहीये. सुंदर अशा प्रकारे पटवलेला हा चेंडू आणि सुनील अवकिरकर कॅच क्षेत्ररक्षकाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी धरतीला चेंडू दान केलेला आहे. सुनील अवकिरकर यांनी बचाव असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. रायगड आपण लगभग 190-200 किलोमीटर आपण प्रवास करून या ठिकाणी आलेला आहात आणि आपण जर असं क्षेत्ररक्षण करून स्कोर 17 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सामना नील बायकर. कुंदन सुंदर अशा प्रकारे फेकलेला हा चेंडू, तितक्या सुंदर अशा प्रकारे हा मिळवण्याचा क्षेत्र मारला आणि 4 क्षेत्ररक्षण 4 नो चेंडू. कृपया पंचांशी वाद घालू नये. 5 धावा 12 3 बॉल 12 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या ठिकाणी खेळ या संघाला वापसी करून दिली ती आपण असं बोललं तर वावडं ठरणार नाहीये. इळकणीवाडीच्या बॉलर्सनेच या संघाला वापसी करण्यात मदत केलेली आहे असं वावडं ठरत नाहीये. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता होती. आता 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामन्यात टोटली खेळी संघ पॅकिंग टू झालेला आहे. या ठिकाणी काहीसा चौथा गोलंदाज हिरकणीवाडी CS कन्स्ट्रक्शन या संघाला कमी भासतोय. कृपया आपण हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पहिलाच सामना आहे आपला आजच्या दिवसामधला. या सामन्याला फार वेळ गेलेला आहे. मात्र हा सामना खूप रोमांचक प्रकारे हा सामना मोड घेत आहे. या ठिकाणी स्वर चेंडू अवांतर धावसंख्येने पुन्हा एका वाढ धावसंख्येमध्ये होते. धावसंख्या 36 मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. शक्य अशक्य असं काहीच आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतोय. मित्रांनो, मंगेश उघाडे ज्या वेळेला मैदानामध्ये उतरला त्यावेळेला अशक्य वाटणार हे स्कोर कार्ड आता काहीच एकदम नजदीक एकदम आकाश शिकतीला मिळाले असं
कृपया ग्राउंडच्या बाहेरून कोणी बोलू नये. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 1 षटकार 1 चौकार. मंगेश ओघाडे मौके पे अगर चौका मारना है, अगर स्टार बनना है, हीरो बनना है, तो आपको यहाँ पे एक छक्का और एक चौका मारना जरूर है. अगर आपको स्टार बनना है, अगर आपको संदीप गोरे की इसी मैदान पे एक पारी देखनी थी, आखिरी चेंडू पर एक चौका की जरूरत थी और आके दे मारा था, वैसा कुछ आज करना पड़ेगा. मंगेश ओघाडे सुंदर अशा प्रकारे तटवलेला हा चेंडू आणि सीमारेष नाही नाही. सुनील आवतीरकरने पुन्हा एकदा कचाळ क्षेत्ररक्षण झेल सोडलेला आहे. तितक्याच कचाळ असा हा थ्रोई आणि सुंदर अशा प्रकारे इथे माइंड चालवलेला आहे. सुनील आवकरकर यांनी 2 चेंडू 2 झेल सोडलेले आहेत. अंपायर किती रनाला आउट? 3 रन ना, 3 रन. 1 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. जर वाईट नाही टाकला तर हा सामना हिरकणीवाडी संघ ऑलमोस्ट जिंकलेला आहे. संदीप रवळे साहेब, मॅच झाले गेले सोडून द्या, सामना कंटिन्यू करा. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी. ही अपॉर्च्युनिटी गेलेली आहे, दुसरी अपॉर्च्युनिटी येईल. संधी मिळते. अमोल गोरे RDPL चे खजिनदार दस्तूर खुद्द अमोल गोरे 13 नंबरची जर्सी परिधान केलेले. मंगेश ओघाडेसाठी आपण टाळ्या वाजू शकता. ज्यावेळेला मैदानामध्ये गेलं त्यावेळेला अशक्य वाटणार जे क्षितिज होतं ते म्हणजे तुला बोलतो हा घ्या बाय. या ठिकाणी जय भवानी टकमकवाडी, जय भवानी सुरेश महाबळे आणि RDPL चे उद्घाटे सकाराम लांबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. जय भवानी टकमकवाडी हा संघ या ठिकाणी आलेला आहे. संदीप महाबळे उर्फ नानू. सामना चालू आहे. 1 चेंडू अवांतर धावसंख्या, अवांतर धावसंख्येने धावसंख्येत धावसंख्या 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 7 धावांच्या. मी सकाराम लांबर साहेब आणि सुरेश मामले साहेबांना मी विदेशवरती यायचंय. आपल्या RDPL चे उद्घाटे आहेत, त्यांना मी दोघांनाही विनंती करतो की आपण आलात. आपले खूप खूप आभार. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी रायगडाच्या कुशीतून आलेला हा CS कश्यपचा संघ पुढील फेरीत दाखल होतोय. चेतन शेठ आवतीरकर यांचा संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय. सुरेश माबळे साहेब आणि सकाराम लांबर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या RDPL चे उद्घाटे त्यांना मी स्टेजवरती आमंत्रित करतो. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. खेळी या संघाने सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं खेळाचं दर्शन दाखवलं. या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण आपलं स्टेजवरती स्थान ग्रहण करायचं. साहेब, सुरेश साहेब स्टेजवर. अमोल गोरे यांना मी विनंती करतो, मंगेश ओघाडे मी विनंती करतो तिघांनी स्टेजवरती यायचं. या ठिकाणी अमोल गोरे. आमडोशी या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.